महत्त्वाची बातमी समोर येते। योगेश टिळेकरांच्या मामाच्या हत्या प्रकरणासंदर्भातली सतीश वाघ यांची हत्या करणारा सध्या ताब्यात आहे। वाघोलीकडून एक ताब्यात तर पुणे पोलिसांनी कारवाई केली असून काल शिंदेमणे घाटामध्ये सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आता पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली, एकाला ताब्यात घेण्यात आलेले। वाघोलीतून एकाला ताब्यात घेण्यात आलं असून पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। योगेश टिळेकरांच्या मामाच्या हत्या प्रकरणामध्ये आता सतीश वाघ यांची हत्या करणारा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। वाघोलीतून त्याला ताब्यात घेण्यात आलं असून पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। काल शिंदेमणे घाटामध्ये सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर आता वेगवान तपास आपण पाहतोय। या संदर्भात आता एकाला अटक करण्यात आलेली आहे। वाघोलीतून एकाला अटक करण्यात आली असून काल शिंदेमणे घाटामध्ये सतीश वाघ यांची हत्या करण्यात आलेली आणि या हत्येप्रकरणी आता पुणे पोलिसांनी तपास सुरू केला। तपासामध्ये योगेश टिळेकरांच्या मामाच्या हत्या प्रकरणामध्ये सतीश वाघ यांची हत्या झाली आणि एकाला आता अटक करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर जोडले गेलेले आहेत। नितीन, काय अधिकची माहिती आहे, कुणाला ताब्यात घेतलेले? पुणे पोलिसांनी या हत्ये प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक केलेली आहे। शर्मा असं या आरोपीचं नाव आहे आणि त्याला पुण्याजवळच्या वाघोलीमधून अटक केलेली आहे। वाघोलीमध्ये या आरोपीला पुणे पोलिसांनी जेरबंद केलं। काल 4 अज्ञात आरोपींनी त्यांची सतीश वाघ यांचं अपहरण केलेलं होतं आणि त्यानंतर लगेचच त्यांची हत्या करून खून करून त्यांचा मृतदेह शिंदेमणे घाटात टाकून दिलेला होता आणि संध्याकाळी हा मृतदेह तिथे आढळून आला किंवा उघडकीस आला। पोलिसांना त्याची माहिती मिळाली। अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक अशी घटना ही घडलेली होती आणि पोलिसांना हा खुनाचा आणि अपहरणाचा गुन्हा उघड करण्यात यश आलेलं आहे। शर्मा नावाची ही व्यक्ती आहे आणि त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्या आधारे आता इतरही आरोपींना अटक केली जाईल आणि या हत्येमागचं आणि अपहरणामागचं कारण पुणे पोलीस उलगडतील अशी शक्यता दिसते। जी धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर शिंदेमणे घाटामध्ये काल सतीश वाघ यांची हत्या झाली आणि त्यानंतर आता एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।